नमस्कार. माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतो आहे झटपट होणारा पुलाव. म्हणजे कसं आहे, घरात कधी-कधी आपल्या भाज्या वगैरे भरपूर शिल्लक राहतात. सगळ्या भाज्या थोड्या-थोड्याच असतात. पूर्णपणे त्याची भाजी पण करू शकत नाही आणि वापरायला पण येत नाहीत. मग त्या थोड्या-थोड्या मिक्स करून भाज्यांचा आपला पुलाव करतो. झटपट पण होतो आणि छान पण लागतो. तर चला आता आपण वळूया आपल्या कृतीकडे. तर इथे मी टोप गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात तेल टाकलं आहे. तेल पण आपलं गरम झालेलं आहे. आता आपण सुरुवात करूया. आता मी टाकते मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. थोडेसे जिरे. मी कढीपत्ता घालते. कढीपत्ता ऑप्शनल आहे. कुणाला आवडतो कुणाला आवडत नाही. मला फार आवडतो म्हणून मी कढीपत्ता घालते. आणि नंतर टाकायचा थोडासा खडा मसाला. खडा मसाल्यामध्ये थोडी तमालपत्र आहे, एक दालचिनीचा तुकडा आहे, आपली हिरवी वेलची आहे, थोडीशी लवंग आहे, थोडीशी मिरी आहे. तुमच्याकडे जे असेल तो गरम मसाला तुम्ही ॲड केला तरी चालेल. आता तो थोडा तडतडून दिलात की आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे कांदा. आता मी कांदा ॲड केला. आता कांदा चांगला गुलाबी झाला तर मग आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं थोडासा टोमॅटो. आणि कांदा टाकल्यानंतर की नाही आपल्याला टाकायचं हिंग. कधी कधी हिंग कसा पटकन जळतो म्हणून तो कांद्याबरोबर टाका. त्याची चव खूप छान उतरते. इथे आपण बघू शकता लसूण, आलं आणि मिरची त्याचं मिक्सरला वाटण करून घेतलं. हे पण तुम्ही नंतर ॲड करा कांद्याबरोबर. सगळं छानपैकी मिक्स करून घ्या. आलं लसूणचा खूप सुंदर सुगंध येतो. आता कांदा आपला भाजला गेला आहे. आता आपल्याला ॲड करायचं आहे टोमॅटो. टोमॅटो घालून थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट करायची, थोडीशी कोथिंबीर ना या कांद्याबरोबरच घालायची आहे. ह्याच्यामुळे की चव खूप छान येते. खडा मसाला घातल्यामुळे आपल्याला काय पुलाव मसाला, बिर्याणी मसाला तर कुठल्याही गोष्टी काय घालायच्या ॲड करायच्या काही गरज नाही आपल्याला. आता आपला टोमॅटो पण आहे तो खूप छानपैकी मिक्स झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया. एक साधारण अर्धा चमचा हळद टाकली आहे मी. आता ॲड करायची आपल्याला लाल मिरची पूड. एक साधारण 2 चमचे मिरची आपण त्याच्यात घातली. काश्मीरी लाल मिरची पूड आहे. याच्याने कसा कलर येतो, तिखटपणा जास्त येत नाही. आपण मिरची घातली त्याच्यामुळे त्याचा तिखटपणा याच्यामध्ये उतरतो. याच्यामुळे कलर छान येतो चटणीमुळे. आणि चटणी वगैरे छान मिक्स करून झाली ना की मग भाज्या ॲड करायच्या. आता हे छान मिक्स झाले. आता त्याच्या ॲड करणार आहे आपण मिक्स भाज्या. यात मी सगळ्या भाज्या मिक्स केले. थोड्या थोड्या उरलेल्या वाटाणा आहे, थोडासा फरसबी आहे, थोडं गाजर आहे, एक बटाटा आहे आणि थोडीशी सिमला मिरची आहे. ह्या भाज्या माझ्याकडे शिल्लक होत्या म्हणून मी त्या एकत्रच सगळ्या चिरून केले. आता हे छान मिक्स करून घ्या. आता आपल्या भाज्या सगळ्या सुंदर एकदम मिक्स झालेत. आता आपल्याला थोडंसाच ॲड करायचं याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, 1 चमचा साधारण गरम मसाला, एक अर्धा चमचा जिरा धण्याची पूड. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तांदूळ पण आपण अगोदरच एक धुवून ठेवला आहे. एक 10-15 मिनटं अगोदर धुवून ठेवला असेल तरी चालतं. म्हणजे तो छान सुकून निघतो त्यातनं आणि मग फुलतो तांदूळ. आता मी साधाच तांदूळ घेतला आहे. बासमती राईस काय घेतलेला नाही आहे. घरात होता तोच तांदूळ मी घेतला आहे, कोलम राईस.
आता हा तांदूळ मी ॲड करते. माझ्या छोट्या 4 वाट्या तांदूळ आहे. जेवढा तांदूळ असेल त्याच्या डबल पाणी आपल्याला घ्यायचं आहे. गरम करून पाणी घाला कधी पण. जर तुम्ही कुकरमध्ये करणार असेल त्यावेळेस तुम्ही थंड पाणी घातलं तरी चालेल, पण ज्यावेळेस तुम्ही टोपामध्ये वगैरे करता त्यावेळेस पाणी गरम करूनच टाकायचं. आता हा मिक्स करून घ्या. तर तुम्ही आता बघताय हा छानपैकी तांदूळ आपला मिक्स झाला आहे. भाज्या वगैरे सगळ्या छान मिक्स झाले. खूप छान सुगंध येतो त्याचा. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. जेवढे तांदूळ होते त्याच्या डबल पाणी घेतलं आहे ते मी आता त्याच्यात टाकते. आता हे सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थित. खूप सुंदर कलर आलाय. दिसताना तो खूप लाल दिसतोय, पण तो तिखट काय खूप होणार नाहीये. खूप छान होईल. आता कोथिंबीर ॲड करायची आहे. सॉरी, मी मीठ विसरले टाकायला. मीठ ॲड करून घ्या अगोदर, मग कोथिंबीर टाका. चवीनुसार मीठ. मिक्स करून घ्या एकदा. आणि आता कोथिंबीर टाका. आता सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे. वरतून आपल्याला याच्यात थोडंसं तूप टाकायचं आहे. खूप छान लागतं तूप. तुम्ही कधी टाकून बघायचं वरतून पण. एकसारखं करून घ्या सगळं. आणि 10 मिनिटं त्याला एक मंद गॅसवरती छान वाफ काढून घ्या. आता मी याला झाकून ठेवते. 1-2 मिनिटं मी गॅस फास्ट केलं उकळी यायसाठी. आता त्याला उकळी येईल तोपर्यंत मी झाकून ठेवते. आणि 1-2 मिनिटात तुम्ही गॅस बारीक करा आणि मंद गॅसवरती साधारण 10 मिनिटं ठेवा. सारखं तुम्ही उघडून बघू नका. आता मी तुम्हाला ताट काढून दाखवते एकदा. म्हणजे वाफ आले. 2 मिनिटांनी मी उघडलं. त्याला छान उकळी आली आहे. आता मात्र तुम्ही हे झाकून ठेवायचं आणि आता पूर्ण मंद गॅस करायचा आणि त्याच्यावरच तुम्ही भात आता 10 मिनिटं होऊन द्यायचा. मिनिटं झालेत. मी त्याच्यावर झाकलेलं ताट आहे ते काढते. आहा हा, बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर झाला आहे. एकदम सडसडीत झाला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि असंच याला झाकून ठेवायचा वाफ यायला. तर आता तुम्ही बघू शकता मी हा भात आता खायला घेते. म्हणजे आम्हाला ताट करते जेवायला. भात अतिशय सुंदर झाला आहे. सुटसुटीत एकदम झाला आहे. बिलकुल चिकटला नाही आहे. सडसडीत झाला आहे एकदम. आणि याच्याबरोबर मी घेणार आहे फ्राईज. थोडेसे फ्राईज तळलेत आणि तोंडी लावायला कोशिंबीर पण केली आहे. कोशिंबीरमध्ये मी गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो, बीट सगळं मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट, मीठ, थोडीशी मिरचीचे तुकडे, कोथिंबीर सगळं टाकलं आणि दही. आता त्याची रेसिपी मी कोशिंबीरची नंतर तुम्हाला डाउनलोड करेनच. आता तुम्ही बघू शकता. आणि हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालं आहे. थँक्यू.